आणि त्यामुळे 2 दिवस राज्यामध्ये 11 असेल 12 असेल वातावरण हे पावसाच्या स्थितीमध्ये नाहीये. म्हणजे एक हो, स्थानिक लेवलला 1-2 ठिकाणी झाला तो अपवाद वेगळा राहिला. हो. 1-2% किंवा 5% आणि ते बरोबर. वातावरणामुळे दक्षिणेकडनं उत्तरेकडनं दक्षिणेकडे जात असल्यामुळे कर्नाटक, हुबळी या भागामध्ये त्याचा प्रभाव राहील. हां, हां. आणि कोल्हापूर साईडला 1-2 ठिकाणी राहील. हो. पण महाराष्ट्रामधल्या 11 आणि 12 तारखेच्या लग्न समारंभाला कुठल्याही भागामध्ये हं. धोका नाहीये. हां, हां. विषय असा आहे की वाऱ्यामुळे ढगांमधलं जे काही बाष्प जमिनीचं जे काही बाष्प आहे ते वरती सरकण्यामध्ये यश येत नाहीये हो. आणि पूर्णपणे ढगांचं डेव्हलपमेंट व्हायला अडथळे तयार होतात. त्यामुळे त्या पद्धतीचं वातावरण बनणार नाहीये. बरोबर. आणि हे 2-3 दिवस वारे सुटले की शेतकऱ्यांना सुद्धा साहजिकच समजतंय की चौथ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी वातावरण बिघडेल. हं. तर साहजिकच आहे 13 तारखेला पुण्यामध्ये, लातूरमध्ये, कोल्हापूरमध्ये, पश्चिम भागामध्ये, साताऱ्यामध्ये काही ठिकाणी, दक्षिण भागामध्ये इथपर्यंत मर्यादित असं वातावरण आहे. नांदेडचा विचार केला किंवा लातूरचा केला तर त्यावेळी मराठवाड्यामध्ये वारं गरमीची लेवल ही वाढणार आहे आणि हो. वाऱ्याची लेवल थोडी क्रॉसमध्ये पण कमी होणार आहे. बरोबर. पण खानदेशपुरतंच वारं आहे. तर 13 तारखेला पावसाची शक्यता असलेला भाग म्हणजे लातूरमधला मोजका आणि कोल्हापूरसह सांगलीचा पश्चिमेकडील भाग, पुणे परिसर तुरळक ठिकाणी असा आहे. खानदेशला आणि विदर्भाला मराठवाड्याला मोठ्या व्याप्तीचा धाक नाहीये. मात्र हं. 14 तारखेला हेच वारे परत ऍक्टिव्ह होऊन दक्षिणेकडील पावसामध्ये वाढ करतायत. लक्षपूर्वक जर ऐकलं तर समजून जाईल की कर्नाटकमध्ये सुद्धा मध्यभागी आणि दक्षिण भागी हा पावसाच्या सरी कोसळतायत. आणि पोषक असं निर्माण वातावरण जे झालंय मान्सूनसाठी हो, तर त्यामध्ये मान्सूनची गती वाढणार आहे. पण मान्सूनला अडथळा चक्रीवादळाचा आहे. त्यामुळे पेरण्या ज्या आहेत त्या लेटच होईल. त्याबद्दल आपण बरोबर. नंतर बोलूयात. हो, पण ह्या 11 आणि 12 तारखेच्या वाऱ्यामुळे 2 दिवस त्रास कमी आहे किंवा नसल्यास जमा आहे. त्यामुळे निवांत राहा. हळद वगैरे वाळवण्यासाठी किंवा कुठलेही कामं करण्यासाठी भुईमूग वगैरे 2 दिवसाचा आणि सरळ सरळ विदर्भाला 3 दिवसाचा चार्ज चांगला मिळतोय. हं? बरोबर आहे सर. हां आणि सगळ्यात 15 तारखेनंतर जी वाढ होते त्याला सुद्धा डेव्हलपमेंटला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र, पूर्व विदर्भाचाच नंबर आहे. खानदेश बाबत याबाबतीत मोठी धाक वगैरे काही नाहीये. बरोबर. त्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा 14-15च्याही पावसाचा मोठा धाक धरायचा नाही. हो, मात्र 15-16च्या नंतर वारे थोडे क्रॉसमध्ये जाऊन थोडे शांत होतील. त्यामुळे 16, 17, 18, 19च्या कालखंडामध्ये दक्षिणेकडनं वातावरण बनेल आणि त्यानंतरच पावसाला सुरुवात होईल. पाऊस माझं 22 ते 23 तारखेपर्यंत हे खराब वातावरण आहे. हो, मध्यंतरी कोरडं कमी होते. तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंगमध्ये याबद्दल सांगितलं होतं. बरोबर. आता हं. हे जर सर तुम्ही सांगत आहात 16 तारखेपासून पाऊस राहणार, तर हे मग कसा पाऊस राहणार? समजा जोरदार स्वरूपाचा राहणार का आता झाला तसाच राहणार? जोरदार सुरुवात जी आहे ती दक्षिणेकडनं करते. हं. कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, विजयपुरा म्हणजे कर्नाटकचेच हे भाग आहेत. पण हो, कोल्हापूर पण वारे असे ॲक्टिव्ह आहेत की उत्तरेकडनं दक्षिणेकडे त्याला ढकलण्याचा प्रयत्न करतायत. आता बरोबर. वारे त्या तारखेपर्यंत थोडे जरी कमी झाले तर थोडा भाग वाढू शकतो. पण तेवढा धाक नाहीये. हो, त्यामुळे कमीत कमी हे बघा आभाळ आलं तर शेतकरी झाकतोच. पण तुम्हाला सरळ सांगण्याचा अर्थ असा होतो की 11 तारखेपासून 15 किंवा 16 तारखेपर्यंतही एक 4 दिवसाचा 5 दिवसाचा एक कालावधी असा मिळतोय खानदेशमधल्या शेतकऱ्यांना आणि विदर्भाच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना हं. की त्यावेळेस धाक नाहीये. हो. हं. मात्र सर आता बऱ्याचशा तज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, की मान्सून या तारखेला अंदमानात दाखल होणार. तर तुमचा काय अंदाज राहणार मान्सूनविषयी? मान्सून ह्या महिन्यामध्ये लवकरच येत असतो आणि महिना जून सुरू झाला की गायब पण होत असतो. अशा बातम्या दरवर्षी येतात. आतापर्यंत दुष्काळाच्या बोंबा होत्या. आता चांगला पावसाच्या बोंबा पण चालू झाल्यात. शेतकऱ्यांना ह्या गोष्टी समजतात. फक्त एवढी विनंती आहे की मे जण आपण कांद्याचा विचार केला तर मे महिन्यात सुद्धा शेवटी लोकं पेरणी करतायत. तुम्ही त्या रिस्कवरती करा आणि विषय असा आहे की 15 पासून 12-13च्या पुढेच 15 पासून ते 22 पर्यंत मराठवाडा विदर्भातल्या पेरण्या सुरळीत पार पडतील असा तो पावसाळा आहे. सध्या मान्सून घाई करतो. हा मान्सून दरवर्षीच घाई करतो. हो, गेल्या वर्षी सुद्धा याने स्पीड दाखवली आणि ऐन वेळेला जुलै महिन्यापर्यंत 28 तारखेपर्यंत अनेक ठिकाणच्या पेरण्या रखडलेल्या होत्या. बरोबर. आणि काही भागामध्ये 11-12 तारखेला पण पेरण्या सुरू झाल्या होत्या. हो, म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं म्हणलं, की मान्सून ज्यावेळेस चांगल्या व्यक्तीचा येत नाही तोपर्यंत पेरण्या करणं देखील चुकीचं ठरेल. बाकी निर्णय तुमचा आहे. तुम्हाला थांबवणं किंवा तुमच्या पेरण्या थांबवून ठराव लावणं हे स्पष्ट चुकीचं आहे. त्यामुळे बरोबर. पेरणीचं नियोजन आपल्याला तोडकर हवामान अंदाज ॲपवरच डिटेल्स माहितीनुसार जिल्ह्याची आणि तालुक्याची नाव घेऊन तिथेच असणार आहे. हो, बरोबर सर. बाकी फक्त समजदारी म्हणून सांगतोय, की मान्सून ज्यावेळेस कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात ॲक्टिव्ह होतो त्यावेळेस तो तिथलं खेचून आणला जातो. अंदमानच्या पुढे सरकायचं झालं, की त्याला अंगात आल्यासारखं होतं बघा. हो, चक्रीवादळ येणं, बरोबर. वाऱ्याची दिशा बदलणं अशा गोष्टी अपवाद घडतायत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडंसं ह्या गायीच्या हिशोबाने किंवा खेळता औषधाच्या दृष्टिकोनातून हा अंदाज पोहोचू नये. बरोबर. मात्र हं. सर मागील वेळेस आपण बघितलं, की 2 चक्रीवादळ म्हणजे एक अरबी समुद्रामध्ये आणि एक बंगालच्या उपसागरामध्ये 2 चक्रीवादळ येत होते. तर त्यांची दिशा ठरलेली आहे का?
त्यांची दिशा ठरलेलीच नाहीये, अनफिक्सेबल आहे. तुम्हाला ते मागे पण सांगितलं की त्याचं बनूच तर त्याचं काही खरं नाहीये. हो. कारण की सध्या मान्सूनची स्थिती खूप गडबडलेली आहे आणि मान्सून त्याच वेगाने येतोय. मग आता जूनमधल्या चक्रीवादळाची दिशा ठरलेली आहे. अरबी समुद्राकडे मागे तो क्रॉस करत तो गुजरातच्या दिशेने पण जाणार आहे आणि हो. विषय असा आहे की सध्या अवकाळीचं सत्र आहे तो पण अनफिक्सेबल आहे, म्हणजे सगळीकडे फिक्स पडत नाहीये. बरोबर. पण ह्या 7-8 नवरात त्याचा चांगला प्रभाव देखील विदर्भाने पाहिलाय. पण हो. त्यानंतर जसं तुम्हाला मागे सांगितलंय की हा मध्यंतरी थोडा कमी होऊन जाईल, तसं कमी पण होतंय उद्यापासून काही काळासाठी. त्यानंतर तो वाढतो सुद्धा 16-17च्या नंतर. मग त्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना मशागती करून घ्यायला याला त्या कालावधी देखील मिळतोय आणि त्यानंतर हा जो काही पाऊस येतो त्यावेळेस बऱ्याच जणांची भुईमुगं वगैरे काढणी पण येते. हो. पण मान्सून आणि किंवा ह्या पावसाचा कुठलाही जूनच्या पेरणीशी संबंध नसतो. फक्त मशागतीला फायदेशीर ठरतो. बरोबर आहे सर. हं. मात्र सर यंदा शेतकऱ्यांची पेरणी कोणत्या तारखेपर्यंत होऊ शकते? काही सांगणार का त्यांच्याविषयी? सेम तारीख आहे. तीच गेल्या वर्षीची तारीख आहे. मी 15-16 म्हटलोय. गेल्या वर्षी काही ठिकाणी 11-12ला स्टार्टअप झालं होतं. काही धुरळ पेरण्या वगैरे, वगैरे. हो. आणि त्यानंतर 22-25 तारखेपर्यंत विदर्भाचे पूर्वेकडील कोपरे, काही पश्चिम महाराष्ट्रातले भाग यांच्या 25-26 तारखेपर्यंत आटोपतील असा अंदाज आहे. हो. पेरणीवरती मोठा परिणाम नाही. सेम तीच तारीख आहे आणि मान्सून देखील ठीकठाक आहे. फक्त 10% कमी आहे. तोही बरोबर. परतीच्या पावसामध्ये. हो. हं. मात्र सर 16 ते 23च्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार एकदा परत सांगा सर. 16 ते 25 लातूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि उर्वरित जे काही भाग आहेत नाशिक साईडचे किंवा बीड वगैरे भाग आहेत, यांच्या बाबतीत वाऱ्याची तिकडनं क्रॉस लाईन त्याच वेळेस स्टार्टअप होते, म्हणजे उत्तरेकडनं दक्षिण यांना पुन्हा 1-2 दिवसाचा कालावधी मिळू शकतो. मात्र 16च्या नंतर 17-18च्या पुढे मराठवाड्यातले आणि विदर्भातले जिल्हे घेऊ शकतो. हो, बरोबर. नक्कीच